तशी तर मी सकाळला नाश्ता वगैरे काही करत नाही, कामं झाले की मग नंतर जेवणच करून घेते. पण इकडे रात्रीचं बेसन उरलं होतं तर त्याचाच मी पराठा बनवण्यासाठी घेतला. तर त्यासाठी एका कोपऱ्यामध्ये मी गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि त्यामध्ये उरलेलं बेसन टाकलं आणि आलू, कांदे, सांबार आणि तिखट मीठ, ओवा मिक्स करून छान भिजवून घेतलं आणि थोडा वेळ त्याला रेस्ट करायसाठी ठेवलं. तोपर्यंत तिकडे मी वरण बनवून घेतलं. नंतर एक पोळी लाटली आणि तव्यावर तेल टाकून छान पोळी दोन्ही साईडने भाजून घेतली आणि छान पराठा लागत होता बरं तो. इकडे यशवी आणि रेयांश मस्त निवांतपणे झोपून होते, कारण की रेयांशच्या स्कूलमध्ये गॅदरिंग सुरू आहे तर त्याचा मस्त आराम सुरू आहे. तर मी इकडे पराठा झाला तर तोच खायच्यासाठी घेतला आणि यशवी पण उठली होती आणि ती तिचा आळस देणं हे सुरूच होतं. इकडून तिकडे अशी आळसच देत होती. आता तिला शाळेत जायचं नाही आहे तर तिला लवकर जाग येते. जेव्हा शाळेत जायला लागेल तेव्हा तिला झोप येईल. तर संध्याकाळला इकडे आमचा अभ्यास करणं सुरू होता, ABCD म्हणणं सुरू होते.